अँड वेलकम ऑन व्हिडिओ ऑफ इंग्लिश अँड यू ई लर्निंग सोल्युशन्स. मित्रांनो, इंग्लिशमध्ये ग्रीटिंग्स आपल्याला जर कुणी केले तर त्याला रिस्पॉन्स कसं करायचं आहे आणि दुसऱ्याला ग्रीटिंग्स कशा प्रकारे आपण करायचंय. हाय, हॅलो, गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून एटसेट्रा. हे आपल्याला ऑलरेडी माहिती आहे, पण त्याच्या काही टिप्स अँड ट्रिक्स आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघूया. तर सुरुवात करूया आपण आजच्या व्हिडिओला. तर बघा, द हाऊ आर यू रूल. आपल्याला सहज कुणी आपल्याला विचारतो प्रश्न, हाऊ आर यू, मग त्याला आपण रिस्पॉन्स कसा दिला पाहिजे. आपल्याला स्क्रीनवर दिसतंय बघा, आय एम फाईन, थँक्स, अँड यू. अशा पद्धतीने त्या व्यक्तीला रिस्पॉन्स द्या आणि तुमचा जो रिस्पॉन्स आहे तो पॉझिटिव्ह असला पाहिजे. ओके, सो दिस इज द फर्स्ट ट्रिप. देन अँसरिंग व्हॉट्सअप. आपल्याला तर एखाद्याने विचारलं व्हॉट्सअप म्हणजे काय, काय चाललंय, तर तुमचा रिस्पॉन्स काय असला पाहिजे, नॉट मच ऑर नथिंग मच, म्हणजेच काय विशेष काही नाही. त्याला कुठलंही अँसर असं देऊ नका. समजा व्हॉट्सअप, त्याला अँसर आपण फाईन किंवा व्हॉट्सअप परत असा प्रश्न त्याला आपण करू नका, कारण व्हॉट्सअप हे ॲक्च्युअली ग्रॅमॅटिकली इनकरेक्ट आहे. ओके, तर आपला रिस्पॉन्स काय असला पाहिजे, नॉट मच किंवा नथिंग मच. त्यानंतर मीटिंग वर्सेस सीइंग अगेन. आपल्याला एखादी व्यक्ती भेटते, त्याला आपण काय म्हणतो, नाईस टू मीट यू, म्हणजेच काय, तुम्हाला भेटून आनंद झाला. आणि तीच व्यक्ती दुसऱ्यांदा जर आपल्याला भेटली, नाईस टू सी यू अगेन, म्हणजेच तुम्हाला पुन्हा पाहून आनंद झाला. म्हणजे अशा पद्धतीनं आपण त्या व्यक्तीशी बोललं पाहिजे. त्या व्यक्तीला ग्रीटिंग्स आपण अशा पद्धतीने केलं पाहिजे. त्यानंतर टाइम बेस्ड ग्रीटिंग, हे तर कॉमन आहे, हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. आपण आपल्या इंग्लिश बोलण्यामध्ये हे एक्सप्रेशन्स नेहमी वापरतो आणि वापरले पाहिजे. समजा गुड मॉर्निंग असेल, गुड आफ्टरनून, गुड इव्हनिंग, या या पद्धतीनं. आणि त्याला रिस्पॉन्स पण आपण कसा केला पाहिजे, रिपीट. सिम्पली रिपीट द सेम फ्रेज बॅक टू द स्पीकर. म्हणजे एखादी व्यक्ती गुड मॉर्निंग म्हणते, त्याला आपला रिस्पॉन्स गुड मॉर्निंग असला पाहिजे. गुड आफ्टरनूनला गुड आफ्टरनून, गुड इव्हनिंगला गुड इव्हनिंग रिस्पॉन्स. ऍक्च्युली हे आपण बोलतो, हे कॉमन आहे, हे आपल्याला माहिती आहे. तर अशाच पद्धतीनं या छोट्या छोट्या टिप्स आणि ट्रिक्स वापरून ग्रीटिंग्स आणि रिस्पॉन्डिंग टू ग्रीटिंग्स आपण इंग्लिशमध्ये केलं पाहिजे. तर मित्रांनो, अशाच प्रकारच्या काही छोट्या छोट्या टिप्स आणि ट्रिक्स इंग्लिश स्पीकिंगच्या बद्दल तुम्हाला जर बघायच्या असतील, शिकायच्या असतील, ऐकायच्या असतील, तर हा व्हिडिओ तुम्ही यूट्यूबला बघत असाल तर इंग्लिश अँड यू हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. इंस्टाग्रामवर बघत असाल तर फॉलो करा आणि इंस्टाग्रामच्या बायोमध्ये लिंक आहे, ती क्लिक करून आमच्या इंग्लिश अँड यू या व्हॉट्सअप कम्युनिटीला जॉईन करा. थँक्यू.